सर्व शिवसैनिकांना विनंती आहे या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री दादासाहेब भुसे यांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते। आपण सर्वांनी शांतता राखायची, सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, आमदार महोदय सुहासअण्णा कांदे, उपनेते विजयजी करंजकर, उपनेते अजयजी बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिन्मे आणि सर्व महिला आघाडी शिवसैनिक या ठिकाणी आज ही बैठक झाली। माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सुरू झाला। 25 तारखेला जालना, त्यानंतर पुन्हा येथे 6 तारखेला नांदेड आणि 13 तारखेला नाशिक येथे होणारी सभा, आभाराची सभा या ठिकाणी होते। या सभेसाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक तयारीसाठी उपस्थित होते। त्या दृष्टीने या 13 तारखेची सभा, 13 तारखेचा आभार दौरा यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारे नियोजन आहे त्या संदर्भात मी आदरणीय भुसे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रेसला अवगत करावं। धन्यवाद। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब राज्यव्यापी आभार दौरा संपन्न करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या 13 तारखेला उपमुख्यमंत्री महोदय नाशिक विभागाचा आभार दौरा संपन्न करणार आहे आणि त्या संदर्भातच आज इथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती। माननीय सचिव भाऊसाहेब चौधरी, माननीय आमदार साहेब सुहासअण्णा कांदे आणि सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। 13 तारखेचं आभार दौऱ्याचं नियोजन अगदी शाखा प्रमुखाच्या पासून तर सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी संपन्न करतील आणि या मुख्य कार्यालयात त्याची सुरुवात संपन्न झालेली आहे। येणाऱ्या 9 तारखेला उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस पण आहे। त्या वाढदिवसाच्या ऍडव्हान्स शुभेच्छा सर्व नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि वाढदिवस सुद्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे। 13 तारखेचा आभार दौरा, त्याचं सर्व नियोजन या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी मिळून संपन्न करू आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आभार दौरा संपन्न होईल। आता ही प्राथमिक बैठक झाली। सर्व प्रमुख पदाधिकारी नेते मंडळी बसतील। उपस्थितीचा काही विषय नाही, हजारोच्या संख्येने शिवसैनिक नागरिक उपस्थित राहतील आणि मग त्यासाठी नेमकी कोणती जागा निश्चित करायची याचा नेते मंडळी निर्णय करेल। मागच्या काही दिवसांपासून, काही दिवसांच्या पासून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक राज्यव्यापी प्रवेश करीत असताना नाशिक मधून सुद्धा अनेक आपले माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, आपले माजी नगरसेवक महोदय आहेत,
हे सर्व प्रवेश त्या ठिकाणी घेत आहे आणि आम्ही सगळे अजूनही मोठी लिस्ट आहे. मग त्याचं 13 तारखेला करायचं, त्याच्या आधी करायचं, ते सगळे पदाधिकारी बसून आम्ही निर्णय करू. दादा, पण गेल्या काही दिवसात आजच्या बैठकीमध्ये काही सोल्युशन निघेल असं शिवसैनिकांना वाटवतं, पण तसं काहीच झालं नाही. कुठला विषय? गटबाजीच्या विषय. आज संपूर्ण शिवसेना एकत्र दिसते. इतर वेळेस जर बघितलं तर नाही, एकत्र वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. काही पदाधिकारी त्या कार्यक्रमाला जात नाही. असा कुठलाही विषय नाही. आम्ही सर्व माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एक आहोत. आम्ही सर्व एकत्रित आहोत. दादा, या सगळ्याच गटबाजीमुळे नाशिकमधली शिवसेनेची सगळी कार्यकारिणी जी आहे ती बरखास्त होणार अशा प्रकारची देखील चर्चा जी आहे ती सुरू होती. मला वाटतं की 9 तारखेला एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि 13 तारखेला ते इकडे येणार आहे आभार दौऱ्यासाठी. त्याचं संपूर्ण आता तुम्ही बघितलं असेल की इथं उलट जागा पुरत नाही आम्हाला. पुढची मीटिंग मोठ्या हॉलमध्ये किंवा मोठ्या लॉन्सवर आम्हाला घ्यावी लागेल. आज ही प्राथमिक बैठक होती आणि फक्त माहिती देणं आणि आजपासून शिवसैनिक नोंदणीचा कार्यक्रम सुरू करणं यासाठी ही आजची प्राथमिक बैठक होती. पण शिवसैनिकांना आपला संदेश काय असणार आहे, जे संभ्रमामध्ये आहेत? तुम्ही म्हणतायत गटबाजी नाही, पण शिवसैनिकांना ते फेस करावं लागतंय, त्यांना काय? बिलकुल असा कुठलाही विषय नाही. आमचा गट एकच आहे. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्वाचे विचार, राष्ट्रीयत्वाचे विचार, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची कार्यपद्धती, हा सगळा आमचा धनुष्यबाण एकच गट आहे. दादा, देत आहेत, अनेकांचे पेमेंट्स अडकलेले आहेत, ते होत नाही आहेत म्हणून ते पुन्हा एकदा आता काम बंद आंदोलनाचा पवित्रत आहेत. राज्यभरातले जे विकास कामं करणारे कंत्राटदार आहेत ते नाही. आता ही वस्तुस्थिती आहे की त्यातल्या त्यात मला वाटतं की बांधकाम विभाग असेल 0304 हा जो हेड आहे हा काही आत्ताचा विषय नाही आहे. हा काही गेले अनेक वर्षांच्या पासून त्या हेडला ज्या पद्धतीने आपण कामांना मान्यता देतो आणि ज्या पद्धतीने निधी उपलब्ध होतो हा काय आताच्या काळातला किंवा 2-4 वर्षापूर्वीचा विषय नाही आहे. हा गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्याला निधी कमी असतो. मला वाटतं की शासन पातळीवरनं या संदर्भामध्ये गंभीरपणे विचार चालू आहे. 89,000 कोटी रुपयांची थकबाकी झाली. मी तेच बोलतो ना की हा गेल्या अनेक वर्षांच्या पासूनचा तो विषय आहे. पण 5 फेब्रुवारीपासून जर काही तोडगा निघाला नाही तर 5 फेब्रुवारीपासून आंदोलन शासन पातळीवरनं या संदर्भात निर्णय केला जाईल. दादा, 50,000 शिक्षक पगार त्याच्यामुळे शिक्षकांची पगार वाढ. पाठीमागच्या काळामध्ये टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये काही निर्णय करण्यात आले होते आणि त्यासाठीच्या निधीची तरतूद हा एक विषय शासन पातळीवरनं राहिलेला आहे. मला वाटतं की मी आपल्याला येण्यापूर्वी सांगितलं की या विषयाची संपूर्ण माहिती घेऊन मी आपल्याशी बोलेन. दादा, याचा RTAचे जे विद्यार्थी आहे त्यांचा जो शुल्काचा विषय आहे 2400 कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे आहे आणि त्यामुळे जे RTAचे नवीन प्रवेश होणार आहे त्या सगळ्या प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना जो आहे ती जी रक्कम आहे ती भरून प्रवेश देण्याचा निर्णय जो आहे तो काही संस्थाचालकांच्या संघटनांनी घेतला आहे. एक मोठी रक्कम सरकारकडे बाकी आहे आणि ती त्यांना मिळत नाही आहे. शिक्षण विषयामध्ये काही ज्या काही नामांकित शाळा असतात त्यांना मान्यता देत असताना काही जागा शासन पातळीवरनं मेरिटमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन दिले जातात. त्या भागातनं ऑनलाईन ही सुविधा उपलब्ध असते. मला वाटतं की तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे. गेल्या काही वर्षांपासूनचं बाकीचं जे काही प्रतिपूर्ती त्या ठिकाणी करायची आहे माझ्या माहितीप्रमाणे 1600 की 1800 कोटी रुपये ते देणं थांबलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासन पातळीवरनं या संदर्भामध्ये पण योग्य तो निर्णय केला पाहिजे. मुख्यमंत्री वर्षात झाली का असं संजय राऊत म्हटलेले आहेत. आपण असं बोलायला लागलो तर कसं करू? नाही, संजय राऊतांचा आरोप आहे की सगळेजण तुम्ही आता चांगल्या कार्यक्रमांमध्ये मी कसली पण नावं घेता. ही वस्तू नाशिकला आहे ना.
किंवा समिती पण आहेत सेम साहेब वर्षा पगारावर गेलेली नाहीये, त्यावर अनेक चर्चा आहेत राज्यभरामध्ये. तिथं आतापर्यंत कोणतरी राहतच होतं ना. आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री होऊन गेले ते पण राहिलेलेच आहे. हे जात नाही. हे मुख्यमंत्री महोदय पण पूर्वी राहिलेलेच आहेत तिथे. ते अंडे तोडे लिंबू मिरच्या हे सगळं मुंग्याकडे दिलेलं आहे. दररोज सकाळी 10 वाजता ते लिंबू देत असतात. संगणकाचा वापर केला जातोय असं त्या अहवालात म्हटलं मात्र त्याच अहवालात 48% शाळांमध्ये संगणक नसल्याचं देखील नमूद आहे. नेमकं ही आकडेवारी जी आहे ही तफावत मोठ्या प्रमाणात दिसते. कुठल्या अहवालात? शिक्षण विभागाचा अहवाल आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये 78% विद्यार्थी हे संगणकाचा वापर करत आहेत शाळांमध्ये असं त्याच्यामध्ये नमूद आहे. मात्र 48% शाळांमध्ये संगणक नाहीये हे सुद्धा त्या अहवालात नमूद केलं. नाही, मी या विषयावर माहिती घेऊन घेईन. मुख्यमंत्री वर्षा पगारावर राहिला, शिक्षण विभागाचे आढावा बैठक. त्यात काय निर्णय अपेक्षित आहे? त्यात काय निर्णय वगैरे काय अपेक्षित आहे? नाही, आढावा घेणार आहोत. त्यांच्याकडनं काही गोष्टी काय अपेक्षित आहे जे काही आपल्याला ठरवायचं आहे नवीन राष्ट्रीय याच्यासाठी पण कोणत्या गोष्टी पाठिंबा कोणत्या गोष्टी आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे सगळं. आणि प्रत्येक विभाग वाईज अशा आढावा बैठक आपण घेणार.